आपल्या सोबत सध्या भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत फोन लाईनवरनं। प्रसादजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अखेर घेतल्याचं आता समजतंय, आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? नाही, पहिली गोष्ट तर सर्वप्रथम सर्वाधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा असतो। बरोबर, कोणाला मंत्रिमंडळात घ्यावं, कोणाला मंत्रिमंडळात घेऊ नये। न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माणिकरावांनी जर स्वतःहून राजीनामा दिला असेल, किंबहुना तो सांगून राजीनामा घेतला असेल, तर मला वाटतं की तो न्यायालयाचा आपण सन्मान केल्यासारखंच आहे। हो, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीत चालणारं सरकार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीची गोष्ट खपवून न घेता काम करणारं सरकार आहे। त्यामुळे मला याबद्दल कल्पना नाही की त्यांनी राजीनामा दिला किंवा नाही दिला, परंतु सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते अजितदादांशी बोलून कदाचित हा निर्णय झाला असेल, तर मला वाटतं की ते योग्य आहे। बरं, पण प्रसादजी, आता अजित पवार यांच्याकडे कोकाटेंची जी खाती आहेत, म्हणजे क्रीडा खातं आता अजित पवारांकडे तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे, पण कोकाटेंच्या संदर्भातली जी याचिका आहे, शुक्रवारी त्या संदर्भात सुनावणी हायकोर्टात पार पडणार आहे आणि त्यानंतर कदाचित चित्र आणखी स्पष्ट होऊ शकेल, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की या बाबतीत राष्ट्रवादीचे प्रवक्तेच आपल्याला योग्य पद्धतीत सांगू शकतील, कारण हा राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळाचा विषय आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा त्यांचे नेते काय निर्णय घेतात हे तुम्हाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते फार चांगल्या पद्धतीत सांगू शकतात। खरंय। प्रसादजी, शेवटचा प्रश्न विचारतो। अशी चर्चा दुपारपासून सातत्यानं सुरू आहे की कोकाटेंची एक्झिट झाली तर कदाचित धनंजय मुंडेंची एंट्री होऊ शकते। या चर्चांवर आपली काय प्रतिक्रिया? आपल्याला चर्चा खऱ्या वाटतात का? मगाशी देखील म्हटलं, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही हा सर्वाधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि प्रत्येक पक्षाला एक त्यांचा कोटा दिलेला आहे मंत्रिमंडळाचा। बरोबर, त्यामुळे कोकाटेंच्या जागी कोणाला घ्यायचा सर्वाधिकार अजित पवारांचा आहे। त्यामुळे अजितदादा जो निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना कळवतील त्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील। ठीक आहे प्रसादजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। भाजपचे आमदार प्रसाद लाड होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं। आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय, तो मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पारदर्शक सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा असं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे। आता माणिकराव कोकाटे यांच्या जागी मंत्रिमंडळात नेमका कोणाचा समावेश करायचा या संदर्भातला निर्णय अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस घेतील असं सुद्धा प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।